चला आता तुमचं एक स्वागत आहे सगळ्यांचं सदैव क्लासेसमध्ये. पुढे एक आपण धडा घेत आहोत इयत्ता 6वीचा. धड्याचं नाव आहे दी माऊस मर्चंट. माऊस म्हणजे उंदीर, मर्चंट म्हणजे व्यापारी. मर्चंट म्हणजे व्यापारी. सो काय झालं बघा, या धड्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्यांनी की वन्स एकदा काय झालं, वन्स म्हणजे एकदा, एकदा काय झालं बघा या ठिकाणी. अ रिच मर्चंट, एक श्रीमंत असा व्यापारी होता, वॉज स्कोल्डिंग. स्कोल्डिंग म्हणजे काय, ओरडणे. तो ओरडत होता. कोणाला ओरडत होता? हिज लेझी सन, त्याच्या आळशी अशा मुलाला तो ओरडत होता. कोण ओरडत होता तुम्हाला दिसत बघा, हा व्यापारी आहे, श्रीमंत व्यापारी. ही स्कोल्डिंग हिज लेझी सन, तो त्याच्या मुलाला ओरडत आहे. काय म्हणाला? आय गिव्ह यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. You are good for nothing. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. काय म्हणताय तो बघा की अरे तुला किती पैसे दिले मी, ओके, मी तुला किती पैसे दिले तुझा बिझनेस, तुझा व्यवसाय सुरू करण्यासाठी, परंतु तू काहीच पैसे कमवू शकला नाहीस. तुला काहीच येत नाही. यू आर गुड फॉर नथिंग. तुला काहीच येत नाहीये. बघ हा जो मेलेला उंदीर आहे ना या बाजूला, त्या उंदीर बघ, हा उंदीर जो मेलेला या ठिकाणी, जर एखादा कॅपेबल मॅन असेल, म्हणजे एखादा म्हणतात ना ज्याला, जो एखादा कार्यक्षम म्हणू आपण त्याला, किंवा एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो, कॅपेबल, तो माणूस काय करू शकतो? एक बिझनेस करू शकतो. या उंदराला घेऊन सुद्धा बघा, या उंदराला घेऊन सुद्धा तो बिझनेस करू शकतो, असं तो त्या मुलाला, त्याच्या मुलाला तो म्हणाला ना. त्या ठिकाणी कोण आलं बघा? त्या ठिकाणी आला सोमदत्त. कोण आलं त्या ठिकाणी? सोमदत्त. येस, प्रथमेश प्लीज म्यूट युअर साऊंड. प्रथमेश म्यूट युअर साऊंड. गुड, व्हेरी गुड. ना सोमदत्त झाला. सोमदत्त तुम्हाला दिसतो बघा, व्हाईट कलर मध्ये सोमदत्त आहे या ठिकाणी, राईट. सो सोमदत्त हु वॉज अ पुअर ऑर्फन. ऑर्फन म्हणजे कोण सांगा बरं? ऑर्फन, ऑर्फन म्हणजे कोण? अनाथ. लक्षात घ्या, ऑर्फन म्हणजे कोण? अनाथ. प्लीज म्यूट युअर साऊंड गाईज. कोणातरी आवाज चालू आहे प्लीज. अनाथ, अनाथ. जीवदान, म्यूट युअर साऊंड. जीवदान, गुड. ऑर्फन म्हणजे अनाथ, लक्षात घ्या. तो एक ऑर्फन मुलगा त्या ठिकाणी, ऑर्फन म्हणजे अनाथ मुलगा, गरीब अनाथ मुलगा त्या ठिकाणी आला. त्याने ते शब्द ऐकले, त्याने शब्द ऐकले. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट. तो आतमध्ये गेला आणि त्या व्यापाऱ्याला म्हणाला, काय म्हणाला? प्लीज लेंड मी दिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. तो काय म्हणाला? हा मेलेला उंदीर मला द्या, हा मला मेलेला उंदीर द्या. काय म्हणून? कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. भांडवल, भांडवल म्हणजे अशी पैसा थोडक्यात, किंवा एखादी अशी वस्तू ज्यामुळे आपण एखादा व्यवसाय सुरू करू शकतो. बिझनेस वी कॅन स्टार्ट युझिंग द कॅपिटल, राईट. आणि मी माझं नशीब, माझं नशीब मी आजमावतो, असं त्याला तो म्हणाला. नाव द मर्चंट बस. येस दीपक, बोल बाळा, काय झालं? काय झालं बाळा? काही नाही ना? ठीक आहे, चला. असेल तर प्लीज मला सांगा, चॅटमध्ये ऑप्शन आहे बाळांनो. सो द मर्चंट बस्ट आउट लाफिंग. तो खरंच हसायला लागला. कोण? हा मर्चंट हसायला लागला. अरे, बट स्टील, तरी सुद्धा त्याने तो जो माऊस आहे गेव टू सोमदत्त अँड टुक द रिसिप्ट दॅट सोमदत्त रोट आउट टू हिम. बरं, उंदीर दिला तर दिला, आणि व्यापारी असल्यामुळे त्याने लिहून घेतलं. रिसिप्ट दिली बघा, पावती. रिसिप्ट म्हणजे काय? पावती. ती पावती लिहून दिली की मी तुझ्याकडून उंदीर घेऊन चाललेलो आहे, राईट. आता पुढे बघा. सोमदत्त वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. तो रस्त्याने चालला, त्याच्या हातामध्ये मेलेला उंदीर होता. वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम. तेवढ्यात त्याला दुसऱ्या एका दुकानदाराने त्याला बोलवलं. काय म्हणाला? कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. इकडे ये बरं का. याला म्हणाला, इकडे ये, मला तुझा उंदीर पाहिजे, कारण तो उंदीर माझ्या मांजरीला मी खाऊ घालणार आहे. कोणाला खाऊ घालणार आहे? मांजरीला. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्राम फॉर इट. मी तुला काय करणार? 2 मुठी भरून दान हे देईल, चणे देईल. ग्राम म्हणजे चणे, बरं. हँडफुल म्हणजे मुठ थोडक्यात. तर 2 मुठी भरून तुम्हाला मी चणे देईल. सोमदत्त ऍक्सेप्टेड. तो म्हटलं ठीक आहे. त्याने उंदीर दिला आणि काय घेतले? चणे घेतले. काय घेतले? चणे त्या ठिकाणी घेतले. ऍट होम, घरी आल्यानंतर सोमदत्त रोस्टेड द ग्रॅम वेल. तो घरी आला, त्याने चणे भाजले. रोस्ट म्हणजे काय? भाजले. Then he took a pitcher of water and stood at the crossroads with his gram and the water. He waited for a long time. त्याने काय केलं? पाण्याची पिशवी घेतली. पिक्चर म्हणजे काय? पाण्याची पिशवी घेतली आणि एका रस्त्याच्या बाजूला जाऊन तो उभा राहिला. त्या ठिकाणी पाणी आणि ती पिशवी घेऊन बराच वेळ तो वाट ठिकाणी बघत होता. त्या ठिकाणी वाट पाहत होता. आता संध्याकाळी काय झालं? त्या ठिकाणी संध्याकाळी जे काही कामगार असायचे,
ओके. इन द इव्हनिंग, संध्याकाळी व्हायचं, जे कामगार असायचे ना, द लेबरर्स वेर रिटर्निंग फ्रॉम द वूड, ते काम करून बाहेर यायचं. वूड म्हणजे जंगल. ते काम करून यायचे. दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर. तर त्याने बघितलं, त्या लोकांनी पाहिलं की या ठिकाणी हा माणूस आहे, त्याने ते भाजलेले दाणे तो दाखवतोय, म्हणजे सॉरी, त्या ठिकाणी तो त्याला ऑफर करतोय. सो दत्त ऑफर देम ग्राम अँड वॉटर पोलाइटली. त्याने ते चणे, भाजलेले चणे आणि पाणी कोणाला दिलं? कोणाला दिलं बाळांनो? तर त्या वर्कर्सला दिलं. राईट. बट वी हॅव नो मनी. आमच्याकडे पैसे नाही तुला द्यायला. आमच्याकडे काय नाही? पैसे तुला द्यायला. पैसे आमच्याकडे नाहीत. आमच्याकडे पैसे नाहीत तुला द्यायला. राईट. हा. सो वी डोंट हॅव मनी. वी हॅव नो मनी. तुला द्यायला पैसे आमच्याकडे नाहीये. 2 sticks of wood is all we can give. आम्ही तुला 2 लाकडाच्या काठ्या देऊ शकतो. काय देऊ शकतो? वी कॅन गिव्ह. दॅट इज अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. या 2 काठ्या मला द्या आणि तुम्ही चणे घ्या. एक्सक्लेम्ड सोमदत्त. बाय ऍक्सेप्टिंग 2 sticks फ्रॉम ईच लेबर, सोमदत्त कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. प्रत्येकडून 2-2 अशा त्याने हे घेतल्या, काठ्या घेतल्या आणि काय केलं? एक मुळी तयार केली. बरोबर, बंडल तयार केला, लाकडाची मुळी तयार केली. ही टूक द बंडल टू द मार्केट. तो मार्केटला गेला आणि ती त्याने विकली, सोल्ड केली, विकली. अँड बॉट सम मोर ग्राम. विकून त्याने पुन्हा चणे विकत घेतले. अजून काय विकत घेतले? चणे विकत घेतले. बघा त्याने काय केलं, खूप सोपी आयडिया त्याने त्या ठिकाणी वापरली. देन पुढे काय झालं बघा. सॉरी. आता परत त्याने दुसऱ्या दिवशी पण तेच केलं. दुसऱ्या दिवशी त्याने तेच केलं. तोच त्याचा उद्योग त्याचा सुरू झाला होता. सेकंड डे ऑल्सो ही डिड द सेम थिंग गाईस. काय सेम थिंग काय केलं त्याने बघायचे. जस्ट अ मिनिट. एक सेकंड. जीवदान आहे, दीपक. आय थिंक दीपक हॅज सम नेटवर्क प्रॉब्लेम. चल नो प्रॉब्लेम. सो सेकंड डेला सुद्धा काय झालं बघा. समदत्त डिड दिस एव्हरी डे. दररोज तो हेच करायचा. ही बिकेम वेल नोन अमंग दिस लेबरर्स ॲज अ नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्राम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर कपल ऑफ स्टिक्स. तर सर्वांना ओळखीचा झाला तो. अरे, त्या ठिकाणी एक मुलगा आहे जो 2 काठ्या दिल्या तरी तो आपल्याला चणे आणि काय देतो? पाणी देतो. आणि लोक थकलेले असतात ते त्या घेतातच त्याच्याकडून ते. मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय ग्रॅम एव्हरी डे. दररोज लोक त्याकडून ते ग्रॅम विकत घ्यायला लागले, म्हणजे चणे विकत घ्यायला लागले. पैसे कुठे द्यायचे होते त्यांना? त्यांना काय द्यायचं होतं? फक्त त्यांना काठ्या द्यायच्या होत्या. सोमदत्त got several bundles of sticks every day because now he had so many customers. दररोज कस्टमर जास्त आले, त्यामुळे त्याच्याकडे बऱ्याच लाकडाच्या मुळ्या किंवा लाकडाच्या मुळ्या जमा झाल्या होत्या. वन्स, एकदा काय झालं, when सोमदत्त was selling the sticks in the market, he met a potter. He needed wood to burn in his furnace. In return for sticks, he gave Somdatta pots for his gram and a few pitchers for the water. एका दिवशी काय झालं, तो विकायला गेल्यानंतर त्याला एक माणूस भेटला. त्याला काय पाहिजे होतं? लाकडाच्या मुळ्या पाहिजे होत्या त्याच्या भट्टीसाठी. पॉटर म्हणजे कोण? कुंभार. पॉटर म्हणजे कोण? कुंभार. पॉटर म्हणजे कोण बाळांनो? कुंभार. तर त्याने काय केलं? लाकडाच्या मुळ्या दिल्या आणि त्याने त्याला काही मडके दिलेत, थोडस पिक्चर पण दिले. पिक्चर म्हणजे बघा, पिक्चर म्हणजे एक लाकडाची अशी, सॉरी, पाण्याच्या साठी एक अशी एक पिशवी असेल, पिक्चर असे म्हणतात. इट इज कॉल्ड एज पिक्चर गाईज. देन हा. सो सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. तो पैसे काय वाचवत होता, पैसे वाया घालवत नव्हता. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन हिज मॉर्निंग अँड ग्राम इन द इव्हनिंग. बघा, सकाळी काय करायचं तो? सकाळी काय करायचा? लाकडं विकायचा. संध्याकाळी काय करायचा तो? दाणे विकायचा. कसले दाणे? चण्याचे दाणे. One day he had enough money to buy all the wood from the laborers. He sold it at a good price in the market. After some time he even set up his own shop in the market. एकदा त्याच्याकडे एवढे पैसे जमा झाले की त्याने काय केलं? सर्व लाकडं त्याने जमा करून घेतली, विकत घेतली. त्याचं दुकान झालं. बरेचसे पैसे त्याला मिळू लागले. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर. आणि तो नम्र होता त्याच्या कस्टमरशी. जे काही ते कस्टमर्स यायचे तो नम्र होता बघा. So some of them paid him cash while others paid him in the kind. They gave him whatever articles they could offer. Somdatta always found some way to selling the articles to those who needed. आता काही लोक पैसे द्यायचे, काही लोक यायचे, पैसे द्यायचे, काही लोक त्याला नुसतंच लाकडं द्यायचे, कोणी काही वस्तू पण द्यायचे. तो सर्व घ्यायचा आणि तो कोणाला तरी ते विकायचा. सो हिज बिझनेस वॉज व्हेरी मच गेटिंग बेटर.
काही दिवसानंतर काय झालं बघा, आफ्टर अ फ्यू डेज व्हॉट हॅपन, आफ्टर अ फ्यू डेज सॉरी अ फ्यू इयर्स, सोमदत्त बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. वन डे ही आस्क्ड द goldsmith to make him a small golden mouse. He took the mouse to the rich merchant. आता काय झालं बघा, एके दिवशी तो आपला एका सोनाराकडे गेला, बऱ्याच वर्षानंतर सोनाराकडे गेला. ब्लॅकस्मिथ म्हणजे सोनार, राईट, सॉरी गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. सॉरी, तो आता श्रीमंत झाला होता. कोण? सोमदत्त. तो सोनारला म्हटलं एक माऊस बनव, उंदीर बनव. कशाचा उंदीर बनव? कशाचा उंदीर बनव? कशाचा उंदीर सांगितलं बनवायला त्याला? सोन्याचा उंदीर बनवायला सांगितलेला होता. व्हेरी गुड. सो आय हॅड बॉरोड अ डेड माऊस. तो उंदीर बनवला आणि तो त्या ह्याच्याकडे गेला. कोणाकडे गेला? त्या व्यापाऱ्याकडे गेला, ज्या व्यापाऱ्याने त्याला उंदीर दिला होता ना, मेलेला. I had borrowed a dead mouse from you as a capital many years ago. Today I have come to return it. Please accept this golden mouse. So मला की शेठजी, तुम्ही मला एक उंदीर दिला होता, तो उंदीर मी घेतला, माझा व्यवसाय सुरू केला, आज माझ्याकडे बऱ्यापैकी पैसा आलाय, हा सोन्याचा उंदीर तुम्ही घ्या. राईट. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राइज. त्याला खूप आश्चर्य झालं. ही वॉज सो सरप्राइज दॅट बिझनेस स्किल दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. त्याने काय केलं, आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. काय केलं, आपल्या मुलीचं लग्न त्या याच्याशी लावून दिलं. एवढं त्याला इम्प्रेस झाला. द सोमदत्त हु वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. हा जो काही गरीब होता, जो अनाथ होता, त्याला पैसे पण मिळाले, पैसे कमवले त्याने, रिस्पेक्ट कमवली, म्हणजे आदर कमवला. कशामुळे? त्याच्या इंटेलिजन्समुळे, हार्डवर्कमुळे आणि पोलाइटनेसमुळे, त्याच्या बुद्धिमत्तेमुळे, त्याच्या कष्टामुळे आणि त्याच्या नम्रतेमुळे. इट इज नॉट ऑल नोन वेदर द रिच मॅन सन लर्न एनी स्किल फ्रॉम द सोमदत्त. आता तो जो काय त्याचा मुलगा होता ना, तो शिकला की नाही हे काही आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. असं खूप सुंदर अशी ती तुम्हाला धडा आहे. राईट. क्वेश्चन आन्सर्स आहेत, इझी आहेत. यू कॅन राईट क्वेश्चन आन्सर्स. इथे पुढे थोडंसं क्विज वगैरे पण आहेत. लेट्स सी. आय थिंक यू कॅन डू दॅट. ग्रामर पार्ट सोडून द्या. वी आर टेकिंग, जसं मराठी ग्रामर घेतलं तसं हे पण आपण घेणार आहोत. डोंट वरी अबाउट दॅट.